इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी PGDBM केले. त्याच्यानंतर मी जवळपास 25 वर्ष वेगवेगळ्या प्रायव्हेट कंपन्यांसाठी काम केलं, ज्याच्यामध्ये सेल्स अँड मार्केटिंगमध्ये काम केलं, ज्याच्यामध्ये माझे प्रायव्हेट कस्टमर्स आणि गव्हर्नमेंट कस्टमर्स असे दोन्ही कंबाईन होते. आणि त्यामुळेच मला टेंडरिंग करण्याची एक नॉलेज मिळालं, ऑनलाईन ट्रेनिंग मिळालं. आणि त्याच्यानंतर मग मी 2019 पासून माझं स्वतःचं मार्केटिंग कन्सल्टंट म्हणून काम करायला सुरुवात केली. या माझ्या काही कंपन्या आहेत, एस गॅस ॲनालायझर्स, इलेक्ट्रॉनिक अँड इंजिनिअरिंग कंपनी, ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक लिमिटेड आणि एम्को ठाण्यातल्याच 2 कंपन्या आहेत, ज्यामुळे तुम्हाला ते माहीत असतील. स्टॅनले दिल्ली बेस्ड कंपनी होती, त्याचा मी महाराष्ट्र आणि गोवासाठी रिजनल मॅनेजर होतो. आणि शेवटची कंपनी हिंदुस्तान कॉम्पोजिट्स होती, ज्याच्यामध्ये मी इन्स्टिट्यूशनल सेल्सचा हेड होतो फॉर द रेल्वे बिझनेस प्रॉडक्ट्स ऑल ओव्हर इंडिया. तर ही काही सर्टिफिकेशन्स आहेत. लोक जरी प्रॅक्टिकली तुम्हाला कामाचा अनुभव असला तरी परत विचारतात की तुमच्याकडे सर्टिफिकेट्स काय आहेत. त्याच्यासाठी मी हे 2 जेमचे कोर्स केले. आणि त्याच्यानंतर मी MCDवर एम्पॅनल ट्रेनर पण आहे, जी तुम्हाला मी आता रिसेंट सक्सेस स्टोरी शेअर केली. आणि PMFME स्कीमच्या अंडर तुम्हाला जर तुमचा फूड रिलेटेड बिझनेस असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये 1 ते 10 लाखापर्यंत लोन मिळू शकतो विथ 35% सबसिडी. यासाठी सुद्धा मी रजिस्टर्ड आहे आणि त्यांचे पण मी ट्रेनिंग कोर्सेस घेत असतो. सॅटर्डे क्लबमध्ये गेली 5 वर्ष मी आहे. 2019 पासून मी अप्पर ठाणे चॅप्टरचा फाउंडर मेंबर आहे. तिथे मी चेअरमन, सेक्रेटरी, चेअरमन म्हणून पण काम केलं. त्याच्यानंतर आता मी नॅशनल बिझनेस सेल कोऑर्डिनेटर आहे आणि वेबसाईट कोऑर्डिनेटर म्हणून पण काम करत आहे. सो वेलकम टू द वर्ल्ड ऑफ ई-टेंडरिंग. नेक्स्ट, तुम्ही ई-टेंडरिंग का केलं पाहिजे? तर तुम्ही सगळेजण, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं आपापलं मार्केटिंग करत असतात आणि तुम्हाला त्याप्रमाणे त्याचे रिझल्ट्स मिळत असतात. तुम्ही स्वतः जाऊन डिस्कशन्स करतात, ऑर्डर्स क्लोज करतात. त्याच्यामध्ये तुम्हाला माझी गरज नाही आहे, कारण प्रत्येकजण आपापल्या हिशोबानं ते काम करतच असतं. पण गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला जर एंट्री करायची असेल तर तुम्हाला पहिली स्टेप आहे वेंडर रजिस्ट्रेशन प्रोसेस. आणि त्याच्यानंतर तुम्हाला टेंडरिंग पोर्टल रजिस्ट्रेशन्स केल्यानंतरच तुम्हाला ई-टेंडरिंग करता येतं. नेक्स्ट, करोडो रुपयांची टेंडर्स ही येत असतात, लाखो करोडो असतात. 10 लाखापासून टेंडर्स चालू होतात नॉर्मली, 5 लाख, 10 लाख, 50 लाख, 1 करोड, 50 करोड. तर अशा प्रकारची टेंडर्स येत असतात. आणि तुमचा बिझनेस तुम्हाला जर नॅशनल लेवलला न्यायचा असेल तर तुम्हाला टेंडरिंग इज अ इझिएस्ट वे टू स्टार्ट विथ. पहिल्यांदा तुम्ही विदिन महाराष्ट्र स्टेट ट्राय करू शकता. एकदा तुम्हाला कॉन्फिडन्स आला किंवा तुम्ही ऑल ओव्हर इंडिया पण करू शकता. आय एम हॅपी टू नो दॅट चित्रलेखा मॅडम ऑल ओव्हर इंडिया सप्लाय करतात आणि दॅट ऑल्सो डिफेन्स सेक्टर. सो इट्स रिअली अप्रिशिएबल थिंग, कारण हे सगळं करणं इट्स नॉट सो इझी. त्याच्यासाठी तुमची मला खात्री आहे की 5 ते 10 वर्षाची तरी मेहनत असेल. तर इन्स्टेड ऑफ फॉलोइंग 10 प्रायव्हेट कस्टमर्स, तुम्हाला जर एक मोठं टेंडर मिळालं तर तेवढा तुमचा व्हॉल्यूम बेस्ड बिझनेस होऊ शकतो. तर व्हेरियस टाईप्सची सर्व्हिस टेंडर्स असतात. पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस आहे, प्रिंटिंग आहे, त्याच्यामध्ये सप्लाय, स्टेशनरी आहे, हाऊसकीपिंग आहे, वॉटरप्रूफिंग, पेंटिंग, इंटेरियर, सिव्हिल, फर्निचर, ही सगळ्या प्रकारची वेगवेगळी टेंडर्स येत असतात. मॅनपॉवरमध्ये सिक्युरिटी आहे, क्लेरिकल, स्किल्ड अँड अनस्किल्ड मॅनपॉवर असं त्याचं नाव म्हणतात. त्याच्यात गार्डनिंग आहे, पे अँड पार्कसाठी पण टेंडर्स निघतात. स्टेशनच्या बाहेर जे पे अँड पार्क लॉट्स असतात त्याच्यासाठी रेल्वे टेंडर काढत असते. टॉयलेट मॅनेजमेंट, स्वच्छ शौचालय तुम्ही सगळीकडे म्युनिसिपल कॉर्पोरेशन्सची बघत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा टेंडर येतं आणि ते सुद्धा मोठ्या व्हॅल्यूचं टेंडर असतं, कारण ते 2 वर्ष 3 वर्षासाठी निघतं. तर अशा प्रकारे भरपूर टेंडर्सही येत असतात. नेक्स्ट, अजून PMC हे काही टेक्निकल याच्यात मी क्लासिफिकेशन केलेले आहे. PMC आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल डिझायनर, इंटिरियर डिझायनर, लँड सर्वेअर, जिओ टेक्निकल इंजिनियर, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, लीगल ॲडवायझर्स, मार्केटिंग कन्सल्टंटसाठी पण असतात. बँक ऑफ महाराष्ट्राचं त्यांच्या एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी विविध क्षेत्रातलं ज्ञान असणारे मार्केटिंग कन्सल्टंट्स त्यांना हवे होते. ते टेंडर पण मी बघितलेलं आहे. नेक्स्ट, आता सगळ्यांना माहीत असेल पण काही जणांना माहीत नसेल म्हणून मी सांगतो की पूर्वी फिजिकल टेंडरिंग प्रोसेस होती आणि आता ती पूर्णपणे ऑनलाईन झालेली आहे. मॅक्सिमम 80-90% टेंडर्स ही ऑनलाईन येतात. अजून सुद्धा 10% फिजिकल टेंडर्स येतात. त्याच्यामध्ये बँकांची मेन्स टेंडर असतात जे आज पण फिजिकल टेंडरिंगनं कॉल केले जातात. तर त्यातला बेसिक डिफरन्स हा आहे की काही त्याचे फायदे पण आहेत, काही तोटे पण आहेत. फिजिकल टेंडर्स तुम्ही स्वतः बनवू शकता, त्याच्यासाठी तुम्हाला कोणाची विशेष गरज नसते. तुम्ही जे फॉर्मॅट दिलेले असतात त्याप्रमाणे तुम्ही टेंडर फॉर्म भरून तुम्ही ते स्वतः प्रिंटआउट मारून सबमिट करू शकता. हा एक त्याचा मोठा ॲडव्हान्टेज आहे.
ऑनलाईन प्रोसेसमध्ये तुम्हाला सिस्टम सेटअप वगैरे करावी लागते, क्लास 3 डिजिटल सिग्नेचर बनवावी लागते आणि तुम्हाला ते शेवटच्या क्षणापर्यंत आणि वेळेपर्यंत करता येतं, पण इट इज नॉट रिकमेंडेड. मी सजेस्ट करेन की कमीत कमी 1 दिवस अगोदर तरी टेंडर भरून पूर्ण करावं, म्हणजे जर काही टेक्निकल इश्यू झाले तर तुम्हाला राहिलेले 24 तास तुमच्या हातात असतात. तुम्ही परत ट्राय करू शकता, कस्टमर केअरशी संपर्क करून प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट, टाइम सेव्हिंग अँड एफिशियंट असतात. बेनिफिट्स आहेत काही की तुमची एफिशियन्सी वाढते आणि मेन इज अ ट्रान्सपरन्सी, म्हणजे तुम्हाला ऑनलाईन टेंडरमध्ये कोणी पार्टिसिपेट केलं, कोणाला ऑर्डर मिळाली, कोणाची प्राइस काय आली, L1 कोण आलं, हे सगळं तुम्हाला ऑनलाईन सिस्टममध्ये दिसतं, जे तुम्हाला प्रायव्हेट कंपनीमध्ये सुद्धा परचेसवाले ही इन्फॉर्मेशन देत नाहीत, की ते सांगतात की आमची कंपनी पॉलिसी आम्ही तुम्हाला डिस्क्लोज करू शकत नाही, ऑर्डर कोणाला केली हे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. तर ट्रान्सपरन्सी इज अ मेन बेनिफिट ऑफ ई टेंडरिंग. ॲटलिस्ट तुम्ही कॉम्पिटिटर डाटा मिळवण्यासाठी तरी टेंडरमध्ये पार्टिसिपेट केलं, ठीक आहे, तुम्हाला टेंडर नाही मिळालं तरी तुम्हाला तो टेक्निकल डाटा मिळतो की कॉम्पिटिटर काय प्राइस चार्ज करतो आणि त्याच्यापेक्षा 2 रुपये कमी मी चार्ज करून मला त्याच्यात प्रॉफिट मार्जिन आहे का, हे तुम्ही सेल्फ ॲनालिसिस करण्यासाठी तरी टेंडर भरलं तरच तुम्हाला त्याचा डाटा तुम्हाला मिळू शकतो. नेक्स्ट, बेनिफिट्स ऑफ ई टेंडरिंग. जसं मी तुम्हाला सांगितलं की बल्क ऑर्डर क्वांटिटी मिळते किंवा लॉंग ड्युरेशनचं तुम्हाला सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट मिळतं, त्याच्यामुळे तुमच्या हातामध्ये काम राहतं. तुम्हाला आपल्याला प्रत्येकाला काळजी असते की मला काम पाहिजे, कारण तुम्ही जर एम्प्लॉईज ठेवले असते तर त्यांना पण तुम्हाला काम देणं हे गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुमच्या हातात पहिलं काम पाहिजे, तर ते तुम्हाला याच्यामुळे एक ॲश्युरन्स मिळतो की तुम्हाला जर ते मोठं टेंडर मिळालं तर तुम्ही परत एक्स्ट्रा मॅनपॉवर त्याच्यासाठी रिक्रूट करू शकता. नेक्स्ट, मोर सप्लाय. बाहेरच्या दृष्टीनं टेंडर ते का काढतात का मोर सप्लाय, मोर निगोशिएशन, मोर डिस्काउंट आणि कॅश फ्लो त्यांना मॅनेज करायचं असतं. तुम्हाला हे माहिती आहे की गव्हर्नमेंटमध्ये 30 दिवसाचं पेमेंट 60 दिवसात निघतं, 60 दिवसाचं पेमेंट 90 दिवसात निघतं. त्यांनाही त्यांचा कॅश फ्लो रोटेट करायचा असतो आणि त्याच्यासाठी ते नवीन नवीन वेंडर्स हे शोधत असतात आणि म्हणून ते जास्त वेंडर्स ठेवतात की जर 1 लाखाचं काही प्रिंटिंग काम द्यायचं आहे तर ते 10 जणांना पण डिस्ट्रीब्यूट करू शकतात. त्याच्यासाठी ते जास्तीत जास्त वेंडर्स शोधत असतात. बेसिक थिंग्स आहेत टेंडरिंगसाठी लागणाऱ्या. तुमच्याकडे लॅपटॉप, डेस्कटॉप पाहिजे, एक तुमचा कंपनीचा रबर स्टॅम्प पाहिजे, प्रोप्रायटर, डायरेक्टर, पार्टनर जे काय असेल तो पण एक स्टॅम्प तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. क्लास 3 डिजिटल सिग्नेचर लागते. मी ई-मुद्राचा ऑथराइज चॅनल पार्टनर आहे. तुम्हाला जर टेंडरिंगसाठी कॉम्बो विथ ऑर्गनायझेशन अशा प्रकारची डिजिटल सिग्नेचर लागते, ती मी बनवून देतो. तुमचं करंट अकाउंट पाहिजे, विथ त्याला नेट बँकिंग ॲक्टिवेटेड पाहिजे आणि स्टेबल वायफाय कनेक्शन पाहिजे. या एवढ्या मिनिमम इसेन्शियल गोष्टी आहेत. सुरुवातीच्या काळात मला असं बरेच कस्टमर भेटले की आमच्याकडे अकाउंटच नाही, तुम्हीच आमचे EMDचे पैसे भरा आणि टेंडर सबमिट करा. तर हे पण मी सुरुवातीला काम केलं, कारण मला कस्टमरनी 2 दिवस अगोदर बोलवलेलं असतं, आता तो जाणार कधी, अकाउंट उघडणार कधी, मग तो पैसे मला काय द्यायचा, माझ्या अकाउंटमध्ये टाकून मी माझ्या नेट बँकिंगमध्ये ट्रान्सफर केलेले आहेत. म्हणून मी नेट बँकिंगचा पॉईंट आठवणीने त्याच्यात टाकलेला आहे, कारण हा एक्सपिरियन्स आलेला आहे. ही काही मेन टेंडरिंग पोर्टल्स आहेत. महाराष्ट्र टेंडर इज फॉर महाराष्ट्रातल्या जेवढी नगरपालिका, महानगरपालिका अप टू ग्रामपंचायत तुम्हाला सगळी टेंडर्स महाटेंडर पोर्टलवर मिळतील. सेंट्रल पब्लिक प्रोक्युरमेंटवर तुम्हाला सेंट्रल ऑर्गनायझेशन्स, गव्हर्नमेंटच्या जे ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांची टेंडर्स तुम्हाला बघायला मिळतील. माझगाव डॉक हे त्यांचं स्वतंत्र पोर्टल आहे. जेम हे नवीन पोर्टल आलेले आहे 2017 पासून, ज्याच्यावर चित्रलेखा मॅडम एकदम ॲक्टिव्हली काम करत आहेत. सो आय एम प्राऊड ऑफ दॅट. IRPS रेल्वेसाठी टेंडर आहे, पोर्टल आहे ज्याच्यावर रेल्वेजची टेंडर्स येतात. नेक्स्ट, ही सगळ्या स्टेटची आणि काही कस्टमर्सची टेंडरिंग पोर्टल आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्स, डिफेन्स, NTPC, हिंदुस्तान शिपयार्ड, गार्डन शिपयार्ड, माझगाव डॉक दाखवलेलेच आहे. आणि प्रत्येक स्टेटची अशी वेगवेगळी पोर्टल्स आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गोवा, जेवढे स्टेट्स आहेत त्याची स्वतःची प्रत्येकाची वेगवेगळी पोर्टल्स आहेत. कारण जर तुम्हाला डिस्ट्रिक्ट आणि ग्रामपंचायत लेवलपर्यंतची कामं पाहिजे असेल तर तुम्हाला या स्टेट टेंडरिंग पोर्टलवरच मिळतील. अजून एक टेंडर्सचा प्रकार आहे एम्पॅनलमेंट टेंडर्स. एम्पॅनलमेंट टेंडर हे खूप असं वाचल्यावर खूप मोठं नाव वाटतं, पण सगळ्यांना वेंडर रजिस्ट्रेशन प्रोसिजर ही माहीत असते, बरोबर आहे. तर त्याची काय तुम्हाला भीती वाटत नाही, पण एम्पॅनलमेंट टेंडर म्हणजे तुम्हाला एक वेगळं वाटतं. तर इट इज नथिंग बट द वेंडर रजिस्ट्रेशन प्रोसेस. याच्यामध्ये तुमचे कंपनीचे डिटेल्स मागितले जातात, ते व्हेरीफाय केले जातात, तुमच्याशी डिस्कस केले जातात आणि मग तुम्हाला तिथलं काम द्यायचं का नाही हे ठरवलं जातं. जर तुम्ही एम्पॅनल झालात तर तुम्हाला तिथलं काम मिळू शकतं.
सौरभ परांजपे सरांना LICचं एम्पॅनलमेंट टेंडर त्यांनी माझ्याकडनं भरलं आणि ते ठाण्याच्या LICला एम्पॅनल झालेले आहेत. त्यांना काम आणि हे एम्पॅनलमेंट नॉर्मली 2 ते 3 वर्षासाठी असतं. त्यामुळे तुम्हाला तिथे काम करायचा चान्स मिळतो. जर तुमच्या व्यतिरिक्त कोणीच तिथे एम्पॅनल झालं नाही तर सगळं काम तुम्हाला पण मिळू शकतं. हा त्याच्यात फायदा आहे. कारण जेव्हा लोक एम्पॅनलमेंटचं टेंडर येतात तेव्हा बघत नाही आणि नंतर मग म्हणतात अरे आता मला ते टेंडर भरायचं एम्पॅनल करू द्या, तर तेव्हा ते प्रॅक्टिकली पॉसिबल नसतं. तुमच्याकडे स्टँडर्ड डॉक्युमेंट्सही असली पाहिजे. उद्यम रजिस्ट्रेशन, GST, प्रॉव्हिडंट फंड, ESIC जर ॲप्लिकेबल असेल 10 एम्प्लॉईजपेक्षा तुमच्याकडे जास्त लोक असतील तर कंपनी प्रोफाईल, प्रॉडक्ट कॅटलॉग, सर्व्हिस कॅटलॉग. स्टार्टअप इंडिया आणि NSIC रजिस्ट्रेशनची ऑप्शनल आहे. म्हणजे NSICचा हा बेनिफिट आहे की जर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला टेंडर डॉक्युमेंट फीज आणि EMD अर्नेस्ट मनी डिपॉझिट भरावे लागते. पण ज्या टेंडरमध्ये असा क्लॉज लिहिला असेल की अगेन्स्ट NSIC एक्झम्पशन देयर विल बी एक्झम्पशन फॉर टेंडर डॉक्युमेंट्स फीज अँड EMD, तर तिथे तुम्हाला तो बेनिफिट मिळू शकतो त्या NSIC सर्टिफिकेटवर. म्हणजे तुमचे 50,000, 5 लाख एवढे सुद्धा पैसे वाचू शकतात. तर ते काढायला 2 ते 2 महिन्याचा मिनिमम कालावधी लागतो. पण तुम्ही जेव्हा ते टेंडर वाचलं आणि त्याच्यात तो क्लॉज बघितला तर तेव्हा तुम्ही लगेच जाऊन ते काढू शकत नाही. त्यामुळे ते अगोदर काढून ठेवा. त्याची व्हॅलिडिटी 2 वर्षासाठी असते. हा एका जरी टेंडरमध्ये तुम्हाला असा क्लॉज मिळाला आणि ते टेंडर तुम्ही भरलं, तुमचे ते पैसे वसूल झालेले तर. स्टार्टअप इंडिया ही नवीन कंपन्यांसाठी आहे की ज्यांची प्रायव्हेट लिमिटेड LLP कंपनी असेल, टर्नओव्हर 100 करोडपेक्षा कमी असेल आणि 10 वर्ष झालेली नसतील, तर तुम्हाला स्टार्टअप इंडियाचं रजिस्ट्रेशन करून तुम्ही रजिस्टर करू शकता. त्याचा मेन बेनिफिट आहे की तुम्हाला पूर्ण प्री क्वालिफिकेशन क्रायटेरिया वेव ऑफ केला जातो. म्हणजे तुम्हाला कुठलाही अनुभव नसेल तरी सुद्धा तुम्ही स्टार्टअप इंडियाचं सर्टिफिकेट लावून टेंडर पार्टिसिपेट करू शकता. सारंग खाडीलकर सरांचं काम चालू आहे, त्याच्यावर ऑलरेडी इनिशिएट केलेले त्यांनी, पण काही कारणामुळे ते थांबलेले आहेत. ते नक्की करतील अशी मला खात्री आहे. सगळे आपण MSME आहात, सगळ्यांना माहिती आहे. आपण आपल्याकडे उद्यम सर्टिफिकेट सगळ्यांचं असेल अशी मी आशा करतो. नसेल तर ते बनवून घ्या. कोणाकडनंही बनवा, नाही तर माझ्याकडनं पण तुम्ही बनवू शकता. मी पण तुम्हाला बनवायला मदत करेन. तर तुमची प्लांट अँड मशिनरी जर तुम्ही मॅन्युफॅक्चरर असाल तर त्याचं 2 प्रकारे कॅटेगरीज त्याच्या आहेत. एक तर मॅन्युफॅक्चरर आणि सर्व्हिस प्रोव्हायडर. मॅन्युफॅक्चररसाठी प्लांट अँड मशिनरीचा क्रायटेरिया आहे आणि सर्व्हिस प्रोव्हायडरसाठी ॲन्युअल टर्नओव्हरचा क्रायटेरिया आहे. तर त्याच्यामध्ये मायक्रो, स्मॉल आणि मिडियम कॅटेगरीज आहेत. तर त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये पडत असाल त्याप्रमाणे तुम्हाला मायक्रो, स्मॉल, मिडियम कॅटेगरी मिळते. व्हिडिओज पण दाखवायचे. ठीक आहे, मी व्हिडिओ लिंक नंतर तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करेन, त्या तुम्ही नंतर बघून घ्या. कारण आहेत माझ्याकडे व्हिडिओज. MSMEचे काही बेनिफिट्स आहेत जे टेंडरिंगसाठी उपयोगी आहेत. जर तुम्हाला L1 + 15% जरी तुमची प्राईस रेंज आली तरी तुम्हाला ऑर्डर मिळू शकते. इफ यू कम्पेअर द प्राईस ऑफ L1 आणि त्यातला जर 100% क्वांटिटी जर जी परचेस केली जाते त्यातली 25% क्वांटिटी MSMEसाठी रिझर्व्ड असते आणि त्या 25%मध्ये 4% इज रिझर्व्ड फॉर द SC/ST युनिट होल्डर्स आणि 3% इज रिझर्व्ड फॉर द युनिट्स ओन बाय द वुमन एंटरप्रेन्योर. तर तुमचा बिझनेस जर तुमच्या नावाने असेल तर तुम्ही नेक्स्ट कंपनी वुमन एंटरप्रेन्योरच्या नावाने काढा. तुम्हाला हा बेनिफिट नक्की घेता येईल. नेक्स्ट NSIC मी तुम्हाला ते सांगितलंच आहे की EMD सेव्ह करण्यासाठी तुम्हाला NSIC सर्टिफिकेट काढणं आवश्यक आहे. एक्झिबिशन पार्टिसिपेशन आणि असे पण त्याच्यात काही बेनिफिट्स आहेत. MSME ग्लोबल मार्ट नावाचं पण पोर्टल आहे. सगळ्यांना Amazon, फ्लिपकार्ट माहिती आहे, पण MSME ग्लोबल मार्ट म्हणून एक पोर्टल आहे ज्याच्यावर तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेसचं रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुम्हाला त्यातनं पण जनरेशन लीड्स मिळू शकतात. ठीक आहे, माझी प्रोसिजर आहे कन्सल्टेशन ऑन झूम किंवा पर्सनली पण भेटू शकतो. कस्टमर सिलेक्शन, वेंडर रजिस्ट्रेशन प्रोसेस तुम्हाला तुमच्या प्रॉडक्ट सर्व्हिससाठी कुठे करावं लागेल. त्याच्यानंतर तुमच्या प्रॉडक्ट सर्व्हिसची टेंडर शोधून दाखवणं, त्याच्या प्री क्वालिफिकेशन क्रायटेरियामध्ये जर तुम्ही बसत असाल तर मी तुम्हाला ते भरायला सजेस्ट करेन. चेकशीट बनवेल आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट प्रिपरेशन आणि फायनल चेकिंग अँड ऑनलाईन सबमिशन. ओके, थँक्यू. आहे अजून बरंच बोलायचं पण वेळेची कमतरता आहे. So thanks to PBSS CST team for giving me this opportunity. छोटीशी गोष्ट जस्ट ॲड करायची सगळ्यांसाठी. स्टार्टअप इंडिया रजिस्ट्रेशन आणि MSME रजिस्ट्रेशनचा कुठलाही जगातला बिझनेस आहे तरी तुम्ही करा. जो कस्टमर तुम्हाला पैसे देत नाही त्याचे मानगूट धरून 45 दिवसात पैसे काढायचे.
तर MSME आणि स्टार्टअपचं रजिस्ट्रेशन फ्री आहे. 1 रुपयाला तुम्ही घरी इंटरनेटवर करायला लागतं, पण ते खूप लोकांना माहिती नसतं, ते केलेलंच नसतं. तर प्लीज ऑनलाईन करा किंवा यांची मदत घेऊन करा. स्टार्टअप इंडिया पार्टनरशिपसाठी कोणी का होतं? LLP आणि प्रायव्हेट लिमिटेड पार्टनरशिप कॉर्पोरेटरला नाही. Single person can participate in tendering process. Single person consultant can participate. येस, स्टार्टअपचं सर्टिफिकेट काढलं तुम्ही करू शकता. Startup can be a single person. येस, OPC प्रायव्हेट लिमिटेड ना.